शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी तसंच रंगनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात यासाठी आजपासून राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा सुरू झाली आहे। पुण्यातल्या फुलेवाड्यात आत्मक्लेश सभा सुरू झाली आणि त्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत। राजू शेट्टींच्या नेतृत्वात कार्यकर्ते आणि शेतकरी या आत्मक्लेश यात्रेत पुणे ते मुंबई असा पायी प्रवास करणार आहेत। 9 दिवसांमध्ये ही यात्रा मुंबईमध्ये पोहोचणार आहे। तर शेतकऱ्यांना 3 वर्षात दिलेली आश्वासनं सरकारने पूर्ण केली नाही। शेतकरी नेते म्हणून आम्ही कमी पडलो आणि त्याचमुळे आता भाजप सोबत राहायचं की नाही याचा निर्णय आमची कार्यकारिणी घेईल असंही त्यांनी सांगितलंय। तर या आत्मक्लेश यात्रेसंदर्भात खासदार राजू शेट्टींची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आत्मक्लेश यात्रा सुरू झालेली आहे। खासदार राजू शेट्टी आपल्याबरोबर आपण त्यांच्याकडून सदाभाऊ खोत ही यात्रा त्यातल्या मागण्या आणि सरकारविषयी जाणून घेऊयात। शेट्टी साहेब, प्रमुख आपल्या 3 मागण्या काय आहेत या आत्मक्लेश यात्रेत? 3 नाही 2च आहेत प्रमुख मागण्या अनेक आहेत, परंतु 2च आहेत। स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार शेतकऱ्याला उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभाव बांधून द्या, जे आश्वासन तुम्ही 3 वर्षापूर्वी दिलेलं आहे। आश्वासन 3 वर्ष उशिरा पूर्ण झाल्यामुळं शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज वाढलेलं आहे। ते कर्ज संपवा, शेतकऱ्याचा 7/12 कोरा करा। अन्य मागण्या आहेत त्या आहेतच। मग शेट्टी साहेब, तुम्ही आत्ता म्हटलात की तुम्ही प्राचित्य करता, या सरकारला पाठिंबा दिल्याचा तुम्हाला पश्चाताप होतोय। याच्या आधीही तुम्ही आंदोलनं केलेली आहे अनेक वेळा, आता आत्मक्लेश यात्रा करताय। एवढं सगळं तुम्ही करताय तरी तुम्ही सरकारमध्ये आहात। आता प्रायश्चित्त घेतोय। 9 दिवस आत्मक्लेश केल्यानंतर माझा अंतरात्मा काय सांगतो त्याच्यावर ठरवू। माझा आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या अंतरात्म्याला आम्ही साथ घालू आणि विचारू आता नेमकं पुढे काय करायचं ते। पनवेलमध्ये तुमची वेगळी युती आहे शिवसेनेबरोबर, पण सदाभाऊ खोत भाजपच्या स्टेजवर होते, त्यांनी भाजपच्या उमेदवारांचा पनवेलमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्ष हा पूर्णपणे ताकदीनं शिवसेनेबरोबरच्या आघाडीबरोबर आहे आणि तीच आमची खरी भूमिका आहे। आणि राज्यपालांच्याकडून कसा प्रतिसाद मिळतो ते बघून ठरवू आम्ही काय करायचं ते। आत्मक्लेश यात्रा सुरू झाली आहे। सरकारमध्ये राहायचं की नाही राहायचं याचा निर्णय 9 दिवसानंतर राजू शेट्टी घेणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोसा, नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।